जगत आनंदी या यूट्यूब चॅनलवर ब्रजयात्रेच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आत्ता आपण मथुरेवरून गोकुळला निघालेलो आहोत। या व्हिडिओमध्ये आपण गोकुळमधील 84 खंबा मंदिर, ब्रह्मांड घाट, चिंताहरण महादेव आणि रमणरेती या ठिकाणी भेट देणार आहोत। मथुरेतून गोकुळला जाताना मध्ये आपल्याला यमुना नदी पार करावी लागते। पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाच्या जन्मावेळी मथुरेमध्ये ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत होता आणि कारागृहामध्ये वासुदेव आणि देवकी यांच्या 8व्या अपत्याचा जन्म होणार होता। त्यावेळी मध्यरात्री 12च्या सुमारास कारागृहात भगवान श्री विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वासुदेव आणि देवकी यांना सांगितले की तुमचे 8वे अपत्य हा माझाच अवतार असणार आहे। श्री विष्णू वासुदेवांना म्हणाले की माझा देवकीच्या पोटी जन्म झाल्यानंतर मला घेऊन गोकुळ येथील नंदबाबांच्या घरी जावे व नंदबाबांकडे मला सोपवून त्यांच्या घरी नुकत्याच जन्म झालेल्या कन्येला घेऊन परत कारागृहात यावे, असे सांगून भगवान श्री विष्णू अंतर्धान पावले आणि काही क्षणातच वासुदेव आणि देवकी यांचे 8वे अपत्य द्वापार युगात पृथ्वीवर वाढलेले अन्याय, अत्याचार, अधर्म, राक्षसी वृत्ती यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी श्री विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म झाला। श्रीकृष्णाचा जन्म होताच दैवी संकेतानुसार कारागृहातील पहारेकरी निद्रा देवीच्या अधीन झाले आणि कारागृहाचे सर्व कुलूप उघडली गेली आणि नवजात बाळ श्रीकृष्ण यांना एका टोपलीत ठेवून वासुदेव गोकुळ येथे नंदबाबांच्या घरी जाण्यासाठी निघाले। वासुदेव डोक्यावर टोपली घेऊन कारागृहातून बाहेर पडताच आपल्या बाल रूपातील स्वामींचे मुसळधार पावसापासून रक्षण करण्यासाठी शेषनागाने आपले फणाछत्र त्यांच्यावर धरले। यमुनेच्या मुसळधार पावसामुळे रौद्र रूपातील दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवाहात वासुदेव प्रवेश करताच यमुना मैयाने त्यांना आपल्या प्रवाहातून वाट तयार करून दिली। अशा प्रकारे वासुदेव बाळ श्रीकृष्णांना घेऊन गोकुळ येथे नंदबाबांच्या घरी पोचले। तेथे बाळकृष्णाला नंदबाबांकडे सोपवून त्यांच्या घरी नुकत्याच जन्म झालेल्या कन्येला टोपलीत ठेवून पुन्हा मथुरेतील कारागृहात परतले। आता आपण यमुना नदी ओलांडून गोकुळ येथे पोहोचत आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम इथल्या स्थानिक पुजाऱ्यांनी स्थापन केलेले नवीन गोकुळ म्हणजेच नंद यशोदा भवन इथे आपण जाणार आहोत। श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा ते इथपर्यंत येण्यासाठी शेअर रिक्षा आहेत जे 50 रुपये प्रति व्यक्ती घेतात। आपण नवीन गोकुळ इथल्या पार्किंग मध्ये आहोत। या ठिकाणी एक कदंब वृक्ष आहे। त्याबद्दल असे सांगितले जाते की वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन यमुना मैया पार करून या ठिकाणीच यमुनेतून बाहेर आले होते। आता आपण नंद यशोदा भवन नवीन गोकुळ येथे चाललेलो आहोत। या ठिकाणी आपण येत असाल तर एक अतिशय महत्त्वाची सूचना, इथे रिक्षावाले, स्थानिक गाईड म्हणून काम करणारे पुजारी तसेच नंद यशोदा भवन मधील पुजारी
यांच्याद्वारे येणाऱ्या भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भक्तांची फसवणूक केली जाते। यामध्ये नंद यशोदा भवन येथे श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लीला चित्ररूपात काही खोल्यांमध्ये दाखवल्या आहेत व एका मुख्य खोलीत पडद्याआड श्रीकृष्णाचा पाळणा आहे असे सांगितले जाते आणि पाळणा बघायचा झाल्यास इथल्या पुजाऱ्यांकडून आपल्या नावे अथवा आपल्या पूर्वजांच्या नावे किमान 600 रुपयाची पावती करण्यास सांगितले जाते। त्याशिवाय पाळणा दाखवला जात नाही। तसेच गोकुळमधील हेच मुख्य मंदिर आहे। या मंदिराकडूनच सगळ्या मंदिरांचा कारभार चालवला जातो, त्यामुळे जास्तीत जास्त देणगी द्या असा आग्रह केला जातो। देवाच्या नावावर भक्तांच्या भावनांशी खेळण्याचा अतिशय चुकीचा प्रकार येथे चालू आहे। त्यामुळे जर आपण येथे येत असाल तर कोणाचेही न ऐकता आपली इच्छा असल्यास आपल्याला जेवढी वाटेल तेवढीच देणगी द्या आणि या ठिकाणी जेवढे शक्य होईल ते पाहून पुढे प्रस्थान करा। नंद यशोदा भवनकडे जाणारा रस्ता मार्केटमधून जातो। इथे कपड्यांचे, विविध वस्तूंचे, खाण्याचे स्टॉल्स आहेत। इथे होळीच्या दरम्यान खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। नंद यशोदा भवन नवीन गोकुळ प्रवेशद्वार। नंद यशोदा भवन पाहून आपण रमण रेती आश्रम येथे चाललेलो आहोत। नंद यशोदा भवन ते रमण रेती हे 3 किलोमीटर अंतर आहे। शेअर रिक्षाचे 30 रुपये प्रति व्यक्ती घेतले जातात। दुपारचे 12:15 वाजले आहेत। आपण रमण रेती येथे आलेलो आहोत, पण रमण रेती आश्रम दुपारी 12 ते 4 बंद असतो, त्यामुळे आपल्याला दुपारी 4 नंतर इथे परत यावं लागणार आहे। रमण रेती आश्रमाच्या समोरच डिअर पार्क आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हरिण आहेत आणि त्यांना आपल्याला खायला सुद्धा देता येते। रमण रेती बंद असल्यामुळे आपण पुढे नंद भवन म्हणजे 84 खंबा मंदिर इथे आलेलो आहोत। रमण रेती ते 84 खंबा मंदिर साधारण 2 किलोमीटर अंतर आहे। शेअर रिक्षाचे 20 रुपये प्रति व्यक्ती होतात। नंद भवन 84 खंबा मंदिरलाच पुराणा गोकुळ म्हणून देखील ओळखले जाते। हे ठिकाण थोडे उंचावर आहे। या ठिकाणी नंद बाबांचे घर होते। 84 खंबा मंदिर हे 84 दगडी खांबांवर उभे आहे। असे सांगितले जाते की या 84 पैकी 80 खांब हे ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून विश्वकर्माने बनवले व 4 खांब हे स्वतः ब्रह्मदेवांनी सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगांच्या साठी बनवले। चौऱ्याऐंशी खंबा मंदिराच्या बाहेरील भागात श्रीकृष्णाच्या भक्तिमय भजनाच्या ओळी लिहिल्या आहेत। चौऱ्याऐंशी खंबा मंदिरात आपण आलेलो आहोत। समोर आपल्याला हे जे 4 खांब दिसत आहेत ते 4 युगांचे खांब आहेत। या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर 84 खांबांवर उभे आहे, पण आपण जर खांब मोजले तर नेहमी 1 खांबाचा फरक येतो।
म्हणजे 83 किंवा 85 खांब मोजले जातात, पण 84 खांब मिळत नाहीत. श्रीकृष्णाने बालपणीचा काही काळ या भवनमध्ये वास्तव्य केले होते आणि बाळकृष्णाने लोणी खाऊन आपले हात या खांबांना पुसले आहेत. त्यामुळे आता जर आपण या खांबांना हात लावून पाहिलं तर खांब थोडे चिकट लागतात. 84 खंबा मंदिराच्या बाहेर एक शिवमंदिर आहे. हरी आणि हराच्या मिलनशी संबंधित एक कहाणी या ठिकाणाशी जोडलेली आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचली होती. तसेच ही कीर्ती ऐकून कैलासाधिपती भगवान शंकर यांना सुद्धा श्रीकृष्णाला पाहण्याची उत्सुकता लागली. म्हणून महादेव या ठिकाणी बाळकृष्णाला भेटण्यासाठी आले. परंतु यशोदा मैयाला श्रीकृष्णाची काळजी होती, म्हणून तिने महादेवांना बाळकृष्णाचे लांबूनच मुखदर्शन घेण्यास सांगितले. म्हणून या ठिकाणी थांबून महादेवांनी बाळकृष्णाचे मनमोहक रूप आपल्या डोळ्यात साठवून घेतले. नंद भवन 84 खंबा मंदिर इथून खाली उतरल्यावर गोशाळा आहे. या गोशाळेच्या बाजूलाच श्रीकृष्णाचे उखळ बंधन स्थळ आहे. बालपणी श्रीकृष्णाचा खोडकरपणा वाढत होता. या खोडकरपणाचा यशोदा मैयाला अनेकदा त्रास व्हायचा. म्हणून मैयानी एक दिवस ठरवले की काही वेळासाठी बाळकृष्णाला उखळाला बांधून ठेवायचे. यशोदा मैयाने बाळकृष्णाला दोरीने उखळाला बांधले. यामुळेच कृष्णाला दामोदर असे नाव मिळाले. दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. ज्याच्या पोटावर दोरी बांधली आहे असा तो दामोदर. या दामोदर रूपामध्येच कृष्णाने कुबेराचे 2 पुत्र यमलार्जुन यांचा उद्धार केला आणि त्यांना शापमुक्त केले. या लीलेला दामोदर लीला असे ओळखले जाते. मन की बात सुने मोरे कान्हा मोरे कृष्ण हर पल संग रहे मोरे कृष्ण मोरे कृष्ण. पूतना उद्धारण स्थळ या ठिकाणी बाळकृष्णाने पूतना राक्षसिनीचा वध केला. नंद भवन 84 खंबा मंदिर येथे भेट देऊन आता आपण ब्रह्मांड घाट येथे चाललेलो आहोत. 84 खंबा मंदिर ते ब्रह्मांड घाट हे अंतर साधारण 1.5 किलोमीटर आहे. शेअर रिक्षाचे 20 रुपये प्रति व्यक्ती प्रमाणे होतात. ब्रह्मांड घाट या ठिकाणी बालपणी आपल्या सवंगड्यांसोबत खेळताना बाळकृष्णाने यमुना किनारची रेती खाल्ली. जेव्हा याबद्दल यशोदा मैयाला समजले तेव्हा यशोदा मैया या घाटावर आली व तिने बाळकृष्णाला तोंड उघडून दाखवायला सांगितले. जेव्हा कृष्णाने आपले तोंड उघडले तेव्हा यशोदा मैयाला संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये झाले. त्यामुळे यमुना किनाऱ्यावरील या घाटाला ब्रह्मांड घाट असे नाव पडले. या ठिकाणी श्रीकृष्णाची ब्रह्मांड बिहारी स्वरूपात पूजा केली जाते आणि यमुनेतील रेतीपासून बनवलेले लाडू प्रसाद म्हणून वाटले जातात.
ब्रह्मांड घाटावरील ब्रह्मांड बिहारी मंदिर, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायण यमुनेतील रेतीपासून बनवलेला लाडू प्रसाद, रामनारायणं जानकी वल्लभम् ब्रह्मांड घाट येथून आपण चिंताहरण महादेव इथे चाललेलो आहोत. 1 किलोमीटर अंतर आहे आणि 20 रुपये प्रति व्यक्ती शेअर रिक्षा. चिंताहरण महादेव. बाळ कृष्णाच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांड पाहून यशोदा मैया अतिशय काळजीत पडली. त्यामुळे तिने या ठिकाणी येऊन शंकराची आराधना सुरू केली. यशोदा मैयाच्या कठोर तपामुळे शंकर या ठिकाणी प्रकट झाले व त्यांनी कृष्णाच्या खऱ्या रूपाबद्दल यशोदा मैयाला माहिती दिली व तिची चिंता दूर केली. चिंतामुक्त झालेल्या यशोदा मैयाने भगवान शंकरांना इथेच राहून येणाऱ्या भक्तांची चिंता दूर करण्याची विनंती केली आणि जवळूनच वाहणाऱ्या यमुनेमधून 1 लोटा यमुना जळ आणून महादेवांवर जलाभिषेक केला. यशोदा मैयाच्या विनंतीचा स्वीकार करून महादेव या ठिकाणी कायमस्वरूपी विराजमान झाले. आजही असे मानले जाते की या ठिकाणी श्रद्धापूर्वक येणाऱ्या भक्तांच्या सर्व चिंता दूर होतात. या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगावर 1108 शिवलिंग रेखांकित आहेत. त्यामुळे एका शिवलिंगावर अभिषेक केल्यास 1108 शिवलिंगांवर अभिषेक करण्याचे पुण्य मिळते. यासाठी आजही अनेक भक्त जवळून वाहणाऱ्या यमुना मैयातून जल आणून शिवलिंगावर अभिषेक करतात. चिंताहरण घाट. ब्रजतीर्थ विकास परिषदेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा घाट नुकताच बांधण्यात आलेला आहे. मन की बात सुने मोरे कान्हा मोरे कृष्ण हर पल संग रहे. चिंताहरण महादेव मंदिराच्या मागील बाजूस इतर देवी देवतांची मंदिर आहेत. आता आपण चिंताहरण महादेव मंदिरात दर्शन घेऊन रमण रेती येथे परत चाललेलो आहोत. चिंताहरण महादेव ते रमण रेती साधारण 4 किलोमीटर अंतर आहे आणि शेअर रिक्षाचे 50 रुपये प्रति व्यक्ती होतात. दुपारचे 3 वाजले आहेत आणि आपण रमण रेती आश्रमाच्या इथे आलेलो आहोत.
आश्रम उघडायला अजून 1 तास वेळ आहे. तोपर्यंत इथून जवळच चालत जाण्याच्या अंतरावर कृष्ण भक्त कवी रसखान आणि ताज बीबी यांची समाधी आहे. तिथे आपण जाऊन येणार आहोत. अतिशय शांत हिरव्यागार वनराईने नटलेला रसखान समाधी परिसर आहे. इथे ठिकठिकाणी कवी रसखान यांनी श्रीकृष्णावर लिहिलेले भक्तिमय काव्य दगडांवर कोरलेले आहे. इथे आल्यावर मन आपोआपच प्रसन्न होऊन जाते. रसखान यांचे मूळ नाव सईद इब्राहिम खान. श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी त्यांनी आपले पूर्ण जीवन अर्पण केले आणि या सुंदर परिसरात वास्तव्य करून रसखान रचनावली, सुजन रसखान, प्रेम वाटिका या कृष्ण भक्तीपर काव्य संग्रहांची रचना केली. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हरे कृष्णा नक्की लिहा. अतिशय सुंदर पद्धतीने जतन केलेला विस्तीर्ण असा हा परिसर आहे आणि समोर कवी रसखान यांची समाधी. इथल्या ऑडिटोरियम मध्ये रसखान आणि ताज बीबी यांच्या जीवनचरित्रावर एक लघुपट दाखवला जातो. ताज बीबी यांच्या समाधी स्थळी चाललेलो आहोत. ताज बीबी या सुद्धा श्रीकृष्णाच्या निस्सीम भक्त होत्या आणि इथे एक मोर आहे. शांत वातावरणात पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट. अतिशय सुंदर परिसर आहे. आपण जर कधी गोकुळला येणार असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्या. मन की बात सुने मोरे कान्हा मोरे कृष्ण हर पल संग रहे मोरे कृष्ण मोरे कृष्ण. समोर ताज बीबी यांची समाधी आहे आणि इकडे उजव्या बाजूला एक पुरातन विहीर आहे.
या परिसरात मोर आहेत आणि इथे फिरताना एका झाडावर आपल्याला मोरपीस सापडलेले आहे. ब्रजयात्रेच्या पहिल्याच दिवशी श्रीकृष्णाला प्रिय मोरपीस आपल्याला मिळालेले आहे. रमण रेतीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. ब्रजभूमीची माती, ज्याला ब्रज की रज म्हणून ओळखले जाते, या मातीतच श्रीकृष्ण खेळले, लहानाचे मोठे झाले. रमण रेती येथे रमण बिहारी मंदिर आहे आणि या मंदिराच्या मागील बाजूस एक मैदान आहे. तेथे ही पवित्र ब्रजची माती आपल्या अंगाला लावून घेण्याची आणि त्यामध्ये लोळण घेण्याची प्रथा आहे. क्योंकि भगवान के इस पर मान से इतना बड़ा लाभ है। श्रीकृष्णाला समर्पित रमण बिहारी मंदिर. मंदिरामध्ये राधा कृष्णाची मनमोहक मूर्ती आहे आणि मंदिरात आता प्रवचन सुरू आहे. प्रार्थना करने बड़ी प्यारी है। वो कहता है हे देवता की देवता, हे दयालु हे राम, हे प्रवचनों के आनंद राता हे अंतरागी और आप मुझे लोग देकर के में डाल रहे हैं, ऐसा नहीं करना है। वही यहाँ पर हाल है। वह बच्चा तो कहता है प्रभु अब आपकी जो छाई, आपकी जो छवि है ना, मेरे आंख में समा गई, और दूसरा कोई मुझे दिखता नहीं है। रमण बिहारी मंदिराच्या मागील मैदानात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यावर अतिशय आनंदी असे वातावरण आहे. आलेले सर्व भक्त इथल्या मातीमध्ये खेळतायत, इथली माती आपल्या अंगाला लावतायत, त्यामध्ये लोळण घेतायत. अतिशय प्रसन्न वातावरण आहे. भूमीतील या पवित्र मातीचे एक वैशिष्ट्य असे की ही माती आपण आपल्या अंगाला लावली तरी आपल्या अंगाला चिटकत नाही, लगेच खाली गळून पडते.
अतिशय आनंदी असे येथील वातावरण आहे। इथे आलेले लहान थोर सर्वजण आपले वय विसरून मातीमध्ये खेळण्यात दंग झालेले आहेत। ब्रह्मणरेती आश्रमात अनेक साधक साधना करण्यासाठी येतात। त्यांच्यासाठी इथे गवताच्या कुटी बांधलेल्या आहेत। या कुटींना पौराणिक काळातील प्रसिद्ध ऋषींची नावं दिलेली आहेत। बिहारी मंदिरात थोड्याच वेळात श्रीकृष्णाच्या भक्तिपर भजनांचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्यावेळेसचे वातावरण अनुभवण्यासाठी आपण आता परत मंदिरात चाललेलो आहोत।
रमण बिहारी मंदिरात संध्याकाळी 6:30 वाजताची आरती हत्तीद्वारे केली जाते। त्यामध्ये सुद्धा आपण सहभागी होऊ शकतो। रमणरेती परिसर हा खूप मोठा आहे। इथे गोशाळा सुद्धा आहे आणि आता आपण परिसरातील इतर मंदिरांचे दर्शन घेऊन वृंदावनसाठी प्रस्थान करणार आहोत। आज आपण गोकुळमधील सर्व महत्त्वाची ठिकाणं 4 ते 5 तासात पाहिली। जर मथुरेवरून रिक्षा ठरवून आपण आलो तर रिक्षावाले साधारण 700 ते 800 रुपये घेतात आणि गोकुळमधील सर्व महत्त्वाची ही ठिकाणं दाखवून पुन्हा मथुरेला आणून सोडतात। आता आपण मथुरेवरून वृंदावनला चाललेलो आहोत। मगाशी आपण रमणरेतीवरून मथुरेला शेअर रिक्षाने आलो। 50 रुपये प्रति व्यक्ती असा आपल्याला खर्च आला आणि मथुरेवरून पुन्हा दुसरी शेअर रिक्षा घेऊन आता वृंदावनला चाललेलो आहोत। मथुरा ते वृंदावन साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे आणि शेअर रिक्षाचे 50 रुपये प्रति व्यक्ती होतात। ब्रज यात्रेतील वृंदावनचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत। तोपर्यंत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। हरे कृष्णा।